Hi everybody, how are you? How do you do? I am fine everybody. का पूनम ताईच्या चुलीवर कब्जा केला मी. पण त्यांच्या चपात्या सारख्या आपल्याला चपात्या जमत नाही. आपल्या हातात एवढा असले चपात्या आहे पहिल्यापासूनच. त्यांची जरा मोठी आहे आणि जरा गुबगुबीत आहे. तर आज काल कार्यक्रम झाला, काल कीर्तन हे होतं, कार्यक्रम झाला, मग व्हिडिओ केलाच नाही. रात्री थोडी तब्येत बी माझी खराब झाली होती. काल कार्यक्रम झाला, मग आज सगळे जिकडल्या तिकडं आपापल्या मार्गानं जिथे निघाली. आम्हाला बसून कंटाळा आला, म्हणलं चला तुम्ही लाटा मी भासते आपल्या काय करायचं. मग मी आलं चला म्हणलं करू लागावं थोडस. इकडं मंडप सोडायला चालू आहे बघा. एवढा गरा गरा ना मोबाईल फिरवायचा, हळू फिरवायचा. बरीच अजून पाहुणे निघाले, ती कोण गाड्यांवर, कुणा मिळून दादा सोडा गेलं, कोणी पाहुण्या रावळ्यांच्या गाडीला गेलं. आता आम्हाला आता का नंबर, आता नंबर आमचा खावा लागतो कुणाच ठेवा. बाय इकडून नाही का नाना ही गेली मगाशी. कोंडू तात्या गेला, पांडू दादाच येतोय तोंडात नाव माझ्या. गेल्या वर्षी पांडू दादा होता, आम्ही रील्स बनवल्या होत्या इथे नाचून बिचून मंडपात. ह्यावेळेस सगळे नवीनच होती कोंडू तात्या ही. पण बऱ्याच ओळखी पाळखी झाल्या. माझी आयडी दाखवली निलेश दादाला, नवीन आयडी खोलली. तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद दिला, सपोर्ट हाय चालू तुमचा. पण आता ही पण आयडी खोलली, पण आता ह्याचं पण काही अभाव होतो. चला चला बया 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 बया. केली आंघोळ करून बहिणी स्वयंपाकाला घ्यासाठी बसल्या त्या. म्हणलं भाऊजाया पाहुणे चपात्या घेऊन जा. अहो चपात्या शक्काच्या कशा काढली कुठं आहे ते. अहो ही चपाती भाजली नाही, खालच्या चपात्या भाजली बघा. काल एका बहिणीला नाव ठेवलं, आज एका बहिणीला नाव ठेवलं. ठीक आहे तुम्ही राहताय बघा बरं. माहिती मग मी कुठं नाही म्हणलं, मी आपल्या व्हिडिओच्या नादात व्हिडिओ चालू आहे की नाही. सगळ्या स्वतीच्या स्वयंपाकाला लयच कौतुक करते ती. मी सांगितलं तर तुम्ही म्हणता राधी जळती या. मग आता भाऊजाईनच सांगितलं. आता आमचा नंबर आमचं कसं आहे माहिती का, इकडं आलं की आलं आपल्या मर्जीनं तर जायचं ह्यांच्या मर्जीनं. आता लय माग लागावं लागतं. आता ती अगोदर शेक आणि मग ही शेक. लालसर भाजायची ग, दाबायची नाही, लालसर भाजायची. दाबली की कडक होणार. आता त्या दिवशी तर म्हणली आमरस नाही, रातचा आमरस चालत नाही. आपला 4 दिवसाचा होता काय फ्रीजमध्ये केलेला. आंघोळीला म्हणलंय उशीर झाला, नाही तर मी पण ह्याच गाडीत निघले असते. पण आम्हाला का नाही स्पेशल एक खेप लागते बघा.
कारण आमची 3 लेकरं, आम्ही दोघी, परत स्वाती आणि गाडी आहे 4 माणसाची. पुढं 2 ड्रायव्हर, पुढं 2 आणि मागं 2. त्यातच तरी बी लेकरं बाळ, पिशव्या, बुचकी बाचकी. आणि आंघोळीला तर मरणाची गर्दी होती. सगळा शेवट म्हणजे ज्याला ज्याला जायचं त्यांना अगोदर उरकलं. मला पण मी तर काय बघितलंच त्या स्वतःच्या व्हिडिओमध्ये. मी तर झोपली होती, तब्येत बरी नव्हती, मला असं हे पण होत नव्हतं. आम्हाला की टाकू द्या परत ही वाळून जाईल. नाही वाळत जाळ घालू का? घाल की, जाळ लावल्याशिवाय कशी शेकायची. सरपण आहे काय देऊ नळ दे की लागलं. मग आता इथनं आमची जेवण खावणं होणार. त्या स्वातीला म्हणलं तू बाई उरकून घे, परत तुझ्यासाठी रखडत बसावं लागेल म्हणलं. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोहोचल म्हणलं. तुला इथं बघितलं तर इथं सोलापुरात जायचं म्हणलं, आम्हाला लय लांब जायचं. कुठं सर आता करते की, किती 2 राहिल्या त्या करते की राहिल्या त्या 2 तेवढ्या करू द्या. अगं पुरी कालवण आहे घरात, हाय घ्या घरात कालवण आहे. जा आणजा कालवण, जा आता कावीला पण लागेल. कावीला तू खा थोडं थोडं कालवण. घरात आहे कालवण नाही, आणीच पोळी घ्या हवी. खात नाही का तू? आमच्यात लाजू लाजू जार होते ती बघा. ह्यासाठी मी आमचे लेकरं आणत नाही. तुम्हाला वाटतं ना लेकरं आणत नाही, राहत लेकरं आणत नाही. आणि पब्लिकला पण वाटतं की ही लेकरं हिला जड होत्यात, एकटीला हिंड वाटतं. लेकरं जोडून बोंबलत हिंडती वाटतंय का नाही? का लेकरं आमची बळ. रात्री दादा उपाशी झोपला, सकाळी रडायला लागला. जाऊन घे म्हणलं तर घेत बी नाही ते, मागा म्हणलं तर मागत बी नाही ते. मागून द्यावा. आणि मी आंघोळीला नंबर लावलेला आणि बाहेर दिसले मी की मला खवळायचे सगळे. जा की आंघोळ कर जा, जा की आंघोळ कर जा. अरे देवा. मग आपल्या घरी कसं बी असतंय, पाहुण्या रावळ्यात कसं असतंय. मग आता इथं होती बेसन पोळी, ही खा म्हणलं, दाद्याला दिलं. इथं आली, इथं जर मी नसते आली तर मग नसते लेकरं बी खाल्लं नसतं. नुकतंच सांगितलं होतं चुली पैसे ध्यान ठेवा, पाहुणे घालवायला लागली. हा पाहुणे घालवत होते. मग ती म्हणलं इथं बसण्यात काय मजा नाही, म्हणलं चला 4 चपात्या करावं. इथं दिसलं अंड्याच्या पोळ्या, खावा म्हणलं लेकरांना. जा की मटणाचं कालवून आता गेली नाही कोण लाजून. नको नको म्हणतात आणि बघलं येऊन बसते ते. मग आपल्याला त्यांचं काहीच कळत नाही. नवीन घरी असंच होतं लेकरांना. माझ्या लेकरांना तर काय धमच निघत नाही. त्यामुळे मी जरा का नाही जायचं इकडं तिकडं म्हणलं ना. मी माझं काम असलं तरच मी घरातनं बाहेर निघते, माझं काम नसलं तर काम नाही. कोण म्हणतं? अंकिता. काय म्हणते? राहू नाही तसं 10 तास माझं काय करू नाही तर लय उलास तुम्हाला बी राहायला. आलेल्या दिवशी म्हणायला लागलं उद्या कार्यक्रम झाला की निघू म्हणले. निलेश दादा घालून देतोय इथलं. आता लय मागं लागायला लागतोय. जायचंय 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 जायचंय. ते काढला लेकरं गेली ते पाहुणे रावळे. ती झाड मोठी झाली की लय भारी वाटणार. आता पुढल्या बारी ना त्यांना कुणालाच आणत नाही. एक लेकरू नाही घ्यायचं सांगत. दर बारीला तशीच म्हणते. कवा यायची आणि कवा यायची. आपलं जे काम असतं ते सुद्धा आपल्याला घेऊन. आणि काय जणांना वाटतं तू कशाला बोंबलात हिंडत असते. ज्याची त्याला काम असते ते म्हणून हिंडतं. माणूस रिकामं कोण हिंडत नाही. एक कोण बाय का बाबा आहे ते तर म्हणताय पण होते. अरे पण जिथे हिंडतं त्यांना काय प्रॉब्लेम नाही. आम्ही हिंडतो आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पैसे कोणाचे जाते त्याचं काय 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 वाटत नाही. ज्यांना वाईट वाटतं ना
त्यांनाच वाटतं. ज्यांना कुणी गलीतलं कुत्रं सुद्धा विचारत नाही ना त्यांनाच वाटतं याला आम्हाला कुणी कुत्रं विचारी ना मग ह्यांना कशी बोलवतात, ही कशी जातात, ही कशी हिंडतात, ही कशी फिरतात, म्हणून त्यांच्या पोटात दुखतं. काय माझ्या घरातलीच जाते तिथं बाहेरच्यांचं काय घेऊन बसते. घरातल्यांना मी एवढा डिमांड देत नाही, किंमत करत नाही त्यांची, तर बाहेरच्यांचं काय घेऊन बसते. मला सपोर्ट करणारे आहे ते घे. लोक काय बोलतेली काय सगळीच बोलते ती का तवा तू आता ज्यांचं ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यांना मला किती सपोर्ट केला का नाही. काय खच्चीकरण करा येतात, काय चांगलं बोला येतात. ज्यांना खरंच मी मनापासून आवडते त्यांना मला पटापट सबस्क्रायबर केलं. आणि जे जे जायच्यात त्यातली काय बी बोलायला हेच करा तेच करा. किती आता एवढ्या किती राहिली का? एकच राहिली आहे. तर तेवढी एक चपाती करते. बापाचं नाव झाला काव्याला देते खायला. काव्या आपला कॅमेरामन झालेले आहे. आता अजून इथनं मला परत पुण्याला जायचं. तर बघताच कसं काय आहे माझ्या मागे. घरचं दारचं बघायचं. पोरग फोन करतोय गावा यायची चल म्हणलं तर हिथं आणलं तरी पण हिथंच सोडा. ते कुठं बी जाऊ द्या त्यांना करमत नाही. त्यांना असं दुसऱ्याच्या घरीला बांधल्यासारखं होतं. मी कसं लगेच मिसळून जाते. मला वाटतं कुठं गेलं म्हणजे लेकरांना खेळावं करावं बसावं बोलावं ओळखी करावं लगेच. ओळख केल्याशिवाय तर काय असतं. 12